सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस ए चर्च नंदुरबार आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. आणि प्रियजन हो, आपण सगळे विजय संगीतातून गीत नंबर 159 आणि उपासना संगीत 517 ही खरी प्रभू सेवा जनसेवा मान्य खरोखर देवा हे गाऊया. खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा. चिती प्रभुला प्रभुला धरणे प्रभुला आवडते आचरणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा. आपुले हित विस्मरणे आपुले हित विस्मरणे परहित केवळ आपुले गणने. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा. मी कोणी नच मनने मी कोणी नच मनने प्रभुला गौरव अवघे देणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा. शुभ वृत्ता गाजविने शुभ वृत्ता गाजविने अवघे जीवित त्यातच सरणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा. आजच्या मननाच्या आरंभी रेव्हरंड विश्वास पाडवी हे प्रार्थना करतील अशी विनंती करतो. आजचं मनन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळासाहेब यांच्याकडून आहे. आमच्या स्वर्गातील जिवंत देव बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. प्रभू, ही सुंदरशी सायंकाळची वेळ पुन्हा एकदा प्रभू आमच्या आयुष्यासाठी तू दिलीस. दिवसभर प्रभू तू आमचा प्रतिपाळ केलास, आमच्याबरोबर तू राहिलास प्रभू, आणि तुझी विपुल कृपा तू आम्हाला दिलीस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. या सायंकाळच्या वेळी प्रभू आम्ही सर्वजण मिळून प्रभू तुझ्या वचनाचं चिंतन आणि मनन करत असताना, तुझ्या वचनाकडे लक्ष लावत असताना प्रभू तुझे दास रेव्हरंड सॅमसन जयकर पुन्हा एकदा प्रभू तुझ्या वचनातून सेवा करत असताना प्रभू त्यांच्या जिभे उठाला स्पर्श कर. आणि प्रभुदेवापा त्यांच्यापासून येणारं वचन आत्मा आणि जीवन असं तो होऊ दे. आम्हाला पुन्हा एकदा प्रभू तुझ्या वचनामध्ये स्थिर कर, मजबूत कर, धैर्य दे प्रभुदेवापा. आणि या दिवसामध्ये प्रभुदेवापा तुझं वचन गाजवण्यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य हो, अशीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो.
येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आजच्या सायंकाळचं मनन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेब यांच्याकडून आहे. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेव्हरंड सॅमसन जयकर पाळसाहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ मननासाठी त्यांना आमंत्रित करतो. आजच्या या सायंकाळच्या समयाबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो. पुन्हा एक वार आम्हाला एक नवीन संधी त्याने दिलेली आहे आणि या सायंकाळच्या समयी देवाच्या वचनाच्या द्वारे थोडक्यामध्ये आध्यात्मिक चिंतन आणि मनन करण्यासाठी आज या चर्चमध्ये जे आम्ही प्रभूचे दास आहोत आणि सोबतच ऑनलाईन आज जॉईन होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्यांना प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. या आपण आज थोडक्यामध्ये देवाच्या वचनावर मनन करूया, चिंतन करूया आणि आपल्या ख्रिस्ती जीवनाला अधिक मजबूत करून या येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये एक विशेष प्रकारचं आशीर्वादी जीवन जगण्याचा आम्ही प्रयत्न करूया. आजच्या मननासाठी हे फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 7 ते 10 आहे, पण आपण आज विशेष करून 10व्या वचनावर मनन करणार आहोत. प्रभूच्या नावामध्ये मी आरंभ करतो. ख्रिस्त प्राप्तीकरिता पौलाला लागलेली उत्कंठा. तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. ते अशासाठी की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसंही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. या वचनाच्या द्वारे देवा आम्हा सर्वांचं सहाय्य करो, आम्हा सर्वांसाठी ते आशीर्वादित करो. प्रार्थना करू थोडक्यामध्ये. सर्वशक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वरा, आजच्या सायंकाळच्या समयाबद्दल आणि तू दिलेल्या संधीबद्दल मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझं पवित्र वचन मनन करत असताना, मंडळीमध्ये शेअर करत असताना पुन्हा एक वार मी स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो. प्रभू, तू मज पाप्यावर दया कर, माझ्या अशुद्ध ओटा जिभेला स्पर्श कर आणि ज्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव प्रेषित पौलाला तू घडवून आणलेला होतास, दिलेला होतास, पुन्हा एक वार या सायंकाळी तू त्या सामर्थ्याचा एक नवीन स्पर्श मला आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना तू कर. आणि हो दे बापा की या दिवसामध्ये आम्ही हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करावा आणि त्याद्वारे दे बापा तुझं आम्ही नेहमी गौरव करावं. तुझं वचन सांगत असताना प्रभू पुन्हा एक वार तू माझं सहाय्य करता हो आणि आज आम्हा सर्वांच्या एकत्र येण्याच्या द्वारे, पवित्र वचनांच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो आपला विषय आहे की मंडळीच्या जीवनामध्ये किंवा विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे जे सामर्थ्य आहे ते अद्भुत प्रकारे ते कार्य करणारं सामर्थ्य आहे. आणि जो शास्त्रभाग आपण वाचला त्याचा जो सारांश आहे की प्रेषित पौलाला या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव त्याच्या संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या जीवनामध्ये त्याला आलेला होता, येत होता आणि ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन तो ख्रिस्ताची सेवा त्याने पूर्ण केलेली होती. आणि म्हणून याच फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये आपण वाचतो 4थ्या अध्यायामध्ये आणि 13व्या वचनामध्ये तो समारोप करत असताना या अध्यायाचा तो म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे.
जीवनाच्या सर्व प्रकारच्या सुखदुःखाच्या परिस्थितीमध्ये प्रेषित पौलाला ख्रिस्ताच्या सामर्थ्याचा चांगुलपणाचा अनुभव दररोज घडत होता. आणि म्हणून आज आम्ही या ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य काय आहे आणि ते कशा प्रकारे विश्वासणाऱ्यांच्या शिष्यांच्या जीवनामध्ये कार्यरत होत असतं, थोडक्यामध्ये काही शास्त्रभागाच्या द्वारे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. ख्रिस्ताचे पुनरुत्थान होणं ही या युगातील, या जगातील एक महान दैवी आणि अलौकिक अशी सत्य ही घटना आहे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान हा ख्रिस्ती मंडळी आणि विश्वासणाऱ्यांचा विश्वासाचा आत्मा आणि प्राण असा आहे. ख्रिस्ताचे पुनरुत्थान होणे हा मंडळीच्या सिद्धांताचा आधार आहे, मंडळीच्या युगाचा प्रारंभ आहे आणि ते मंडळीच्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनाला आकार, दिशा आणि मार्गदर्शन करणार असं आहे. ख्रिस्तावरील ख्रिस्ती विश्वास हाच पुनरुत्थानाचा विश्वास आहे. जर पुनरुत्थानावर विश्वास नसेल तर आमचा विश्वासही व्यर्थ किंवा निष्फळ आहे असे पौल करिंथच्या मंडळीला जेव्हा पत्र लिहितो 15 अध्याय आणि 17 वचनामध्ये तो त्या ठिकाणी पुनरुत्थानाचा फार मोठा तो संदर्भ सांगत असताना करिंथच्या मंडळीला पुनरुत्थानाचा जो प्रश्न पडलेला होता की पुनरुत्थान कसं होईल, कोणत्या त्याचं स्वरूप कसं असणार आहे, मग तो त्या ठिकाणी सांगतो की जर पुनरुत्थानावर आमचा विश्वास नसेल तर आमचा विश्वास निष्फळच आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाचं जे प्रायश्चित्त कार्य झालेलं आहे आणि त्याचं जे पुनरुत्थान झालेलं आहे हा पापी मानवाच्या तारणाचा प्रमुख आधार आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य अनुभवणं ही एक दैवी आशीर्वादाची, आनंदाची अशी गोष्ट ख्रिस्ती मंडळी म्हणून आम्हा प्रत्येकाला आहे. आणि म्हणून या दिवसामध्ये आम्ही पाहत असताना नुकताच आम्ही ईस्टर संडे साजरा केलेला आहे, पुनरुत्थानाचा रविवार, आणि त्या दिवसामध्ये आम्ही पाहतो की 2000 वर्षापूर्वी आम्ही जर डोकावून पाहिलं तर हे पुनरुत्थान सामर्थ्य त्या 11 शिष्यांमध्ये कशा प्रकारे कार्यरत झालं आणि पुढं वाढत जाऊन त्याच्यानंतर प्रेषितांच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की 120 जणांच्या त्या शिष्य समुदायामध्ये कशा प्रकारे हे पुनरुत्थान सामर्थ्य देवाने प्रगट केलं आणि त्याद्वारे कसं एक अद्भुत दैविक कार्याला सुरुवात झाली, मंडळीच्या कार्याला सुरुवात झाली, पवित्र आत्म्याच्या युगाला सुरुवात झालेली आम्ही पाहतो आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं पुनरुत्थान त्याचं सामर्थ्य ही प्रत्यक्ष अनुभव आणणारी अशी गोष्ट असं आहे. आणि म्हणून पुनरुत्थान सामर्थ्याचा परिणाम, त्याचा जो अनुभव आहे तो आजही आम्हाला तेवढाच आशीर्वादित करतो की जेवढं तो शिष्यांना त्याने आशीर्वादित केलेलं होतं. पुनरुत्थान सामर्थ्य मग ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या किंवा शिष्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतं, 4 किंवा 5 गोष्टींच्या माध्यमातून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आम्ही जीवन जगतो, जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे क्लेश, अनेक प्रकारच्या अंतःकरण तोडणाऱ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये उद्भवत असतात. त्याच्यामुळे आम्ही फार दुःखित होतो आणि त्या दुःखाच्या सागरामध्ये जेव्हा आम्ही बुडून जातो अशा वेळेला आमचे अश्रू पुसणारं कोणी आहे का हा विचार आमच्या मनामध्ये येत असतो. पण याच वेळेला जेव्हा आम्ही पुनरुत्थानाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो त्याच वेळेला ते सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्यरत होतं आणि आमच्या मनातील होत असणाऱ्या सर्व प्रकारच्या वेदना, क्लेश, दुःख दूर करतं आणि एक नवीन आनंद आमच्या मनामध्ये निर्माण करत असतो. योहान याचा 20वा अध्याय तो आपण या ठिकाणी काढू आणि त्या ठिकाणी एक कब्रस्थानाजवळचा एक वृत्तांत या ठिकाणी पाहायला मिळतो. येशूच्या पुनरुत्थानाच्या भल्या पहाटे या ठिकाणी 20 आणि 19व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, योहान 20:19, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी सकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला, मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो. या ठिकाणी प्रसंग असा आहे की शिष्यांनी आपल्याला त्या यहुदी समाजापासून दूर केलेला आहे, शोकग्रस्त झालेले आहेत. आणि विशेष करून जेव्हा येशूने मरियाला दर्शन दिलेलं आहे 20:11 मध्ये, इकडे मरिया बाहेर कब्रजवळ रडत उभी राहिली होती
आणि रडता रडता तिने कबरेमध्ये ओढून पाहिलं होतं. सतत येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलेल्या घटनेपासून तर त्या पुनरुत्थानाच्या पहाटेपर्यंत या सर्व स्त्रिया आणि शिष्य काय होते, रडत होते, शोकग्रस्त होते. आणि त्यांच्या जीवनामध्ये हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की ह्या आमच्या दुःखाचा कोणी दूर करणारा कोणी आहे का. आणि त्याच वेळेला त्यांना येशूने दिलेल्या अभिवचनाचा पण विसर पडलेला होता. त्या इतक्या दुःखामध्ये शोकसागरामध्ये बुडून गेलेले होते की त्यांना त्या गोष्टीचा चिंता किंवा आपण असं म्हणू की त्या अंतःकरणामध्ये त्या वेदना अतिशय त्यांना टोचत होत्या. आणि म्हणून पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव त्यांना तेव्हा आला जेव्हा येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानाच्या भल्या पहाटे त्या महिलांना दर्शन दिलं. आणि जेव्हा त्या महिला रडत रडत होत्या त्या येशूला विचारतात, स्वतः येशूला विचारतात, माई समजू की माई जाता की प्रभू माझ्या प्रभूला नेले, त्यांना कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही. मग येशू ख्रिस्त तिला दर्शन देतो, म्हणतो मरी आहे. त्याच वेळेला तू जाऊन सांग आपल्या भावांना. ती पळत पळत जाते. बायबलमध्ये समजले ती हर्षातिशयाने अतिशय आनंदाने एका क्षणामध्ये तिचे दुःख दूर झालेलं आहे आणि प्रभूनं तिचे अश्रू पुसले आणि तिला एक नवीन आनंद दिलेला आहे. पुनरुत्थानाच्या ख्रिस्ताचे पुनरुत्थान सामर्थ्य आजही त्याच प्रकारे आम्हा दुःखित मनामध्ये परिवारामध्ये एक नवीन आनंद निर्माण करत असतो. योहान याचा 15वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये या गोष्टीचा शिष्यांना विसर पडलेला होता. येशूने फार मोठं अभिवचन दिलेलं होतं. तो म्हणतो या ठिकाणी योहान 16वा अध्याय 20 आणि 22 मध्ये येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जाण्यापूर्वी आपल्या शिष्यांचं मनोधैर्य तो वाढवत होता. तो म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील. तुम्हाला दुःख होईल तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. आणि या दुःखाचं वर्णन तो एक माता किंवा स्त्री प्रसूत होते, त्या प्रसूती वेदनांचं दुःख होते, त्याची तुलना येशू ख्रिस्त या ठिकाणी करत आहे. तो म्हणतो की स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचं दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही. याप्रमाणे तुम्हाला आता दुःख झाले आहे तरी मी तुम्हाला पुन्हा भेटेन. तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. किती अद्भुत आणि महान वचन दुःख आणि शोक करणाऱ्या शिष्यांना येशू ख्रिस्ताने दिलेलं होतं. आणि येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेल्यानंतर या अभिवचनाचा त्यांना विसर पडलेला होता. आणि म्हणून पुन्हा एक वार येशू ख्रिस्तानं या रडणाऱ्या स्त्रियांना, महिलांना, शिष्यांना दर्शन दिलं आणि त्यांचं दुःखांचं परिवर्तन त्याने आनंदामध्ये केलेलं आहे. तोच पुनरुत्थित ख्रिस्त आजही मंडळीच्या आमच्या जीवनामध्ये, जे आम्ही कौटुंबिक जीवन जगत असताना अनेक प्रकारचे प्रश्न भेडसावतात, पुष्कळदा आमचं मन दुःखित होतं, आमचं मन क्लेशमय होतं. अशा वेळेला आम्ही न घाबरता आम्ही त्या येशूच्या पुनरुत्थानावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे की हे येशू ख्रिस्ता, तुझं पुनरुत्थान सामर्थ्य आमच्या अंतःकरणाला नव्यानं तू दे, जेणेकरून हा आनंद द्विगुणित होत जाईल. आणि हा स्वर्गीय आनंद आहे. येशूने अभिवचन दिलेलं आहे की मी तुम्हाला पुन्हा भेटेन. येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर आपल्या शिष्यांना पुन्हा भेटला आणि त्याने वचन दिलेलं होतं की मी जो आनंद देणार आहे तो तुमच्यापासून कोणीही काढून घेणार नाही. आणि म्हणून पुनरुत्थान सामर्थ्य ख्रिस्ती मंडळीमध्ये, जीवनामध्ये सर्व प्रकारचे क्लेश, आपत्ती, दुःख दूर करतो आणि एक नवीन आनंद देऊन आम्हाला एक आनंदमय जीवन जगण्याचा जे सामर्थ्य त्यात असतं. दुसरी गोष्ट अशी की पुनरुत्थानाचं सामर्थ्य मनुष्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या निराशा तो दूर करून एक नवीन आशा देत असतं. कसं, आपण लूक याचा जर 24वा अध्याय काढाल, एक घटना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. लूक वर्तमान 24वा अध्याय. या ठिकाणी पण एक निराश झालेले जे शिष्य आहेत त्यांच्या जीवनामध्ये पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्ताने रस्त्यावर चालणाऱ्या त्या अम्माऊस गावच्या 2 शिष्यांना विशेष प्रकारचे दर्शन दिलं. आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिल्यानंतर या 2 शिष्यांची जी आशा होती
त्या आशेचं रूपांतर मानवी स्वभावाप्रमाणे ते निराश झालेलं. आणि मग ते 21व्या वचना म्हणतात की इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती भूतकाळ. शिवाय या सर्व गोष्टी झालेल्या आजचा 3रा दिवस आहे आणि आपल्यासोबत जो बोलत आहे तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त आहे हे त्यांनी ओळखलं नव्हतं. आणि म्हणून या शिष्य आता पुन्हा आमचा मुक्तिदाताच नाही, आम्ही काय करणार, चला बाबा आम्ही आमच्या गावाला परत जातो. आणि आपल्या घरी अम्मौस गावाला परत जात असताना त्या रस्त्यावर येशू ख्रिस्ताने स्पेशल या 2 शिष्यांना दर्शन दिलं पुनरुत्थानानंतर आणि त्यांच्या संगती संवाद केला. नियमशास्त्राप्रमाणे मोशे सर्व संदेश याच्या आरंभ करून सर्व शास्त्राचा गोष्टींचा अर्थ त्याने सांगितला. आणि मग तो पुढे जात असताना संध्याकाळ झालेल्या शिष्याने त्याला आपल्या इथं राहण्याचं आमंत्रण केलं. येशू त्यांच्या घरी गेला, त्यांच्याबरोबर तो जेवला आणि त्यावेळेला त्यांचे डोळे उघडले आणि पुढचं म्हटलं की त्यांचं मनही त्याने उघडलं आणि त्यांना फार मोठा एक नवीन आशा त्याने दिलेली आहे. आणि हीच गोष्ट आज आमच्या जीवनामध्ये आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही पुष्कळदा निराश होतो, आम्ही पुष्कळदा हताश होतो. जे आमच्या जीवनामध्ये उद्भवणारे प्रश्न असतील, अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, काय करू नये आणि काय करावं हे आम्हाला मार्ग दिसत नाही. निराशेच्या घनघोर अंधारामध्ये आम्ही चाचपडत फिरत असतो. पण जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा सामर्थ्याचा अनुभव घेतो त्याच वेळी प्रभू येशू ख्रिस्त हा जो पुनरुत्थित झालेला आहे, जो सर्व त्यांनी निराशा दूर केलेली आहे आणि मनुष्याला एक नवीन आशा दिलेली आहे, त्या आशेने आमचं जीवन भरत असतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे की पुनरुत्थानाचं सामर्थ्य मंडळीच्या जीवनामध्ये एक नवीन आशा निर्माण करत असतं. आणि ही नवीन आशा रोज रोज आमच्या जीवाचा जणू काही प्रकारे नांगर आहे असं म्हटलेलं आहे. आमच्या विश्वासाचं ते नांगर आहे. अम्मौस गावच्या शिष्यांना याचा अनुभव आलेला आहे. आणि मग प्रियांनो, जे कोणी आपण निराश आहात, दुःखी आहात, आपण देवाला धन्यवाद देऊ, कारण त्याच्यामधून आपल्याला येशू ख्रिस्ताने बाहेर काढलेलं आहे. त्याचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. आणखी पुनरुत्थान सामर्थ्य काय करतं? पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे जे संशयातीत जीवन जगत आहे किंवा ज्यांचं मन संशयाने ग्रस्त आहेत अशा सर्वांचं संशय दूर करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन विश्वास निर्माण करून त्यांच्या जीवनामध्ये ते पूर्ण सामर्थ्य कार्य करत असतं. आणि याच योहानाच्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की जेव्हा येशूने 11 प्रेषितांना दर्शन दिलेलं आहे तेव्हा काही शिष्य त्या बंद त्यांच्या घरामध्ये यहुद्यांच्या भीतीमुळे स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. आणि पहिल्या दर्शनाच्या वेळेला त्या दर्शनामध्ये त्या शिष्यांच्या समूहामध्ये थोमा नव्हता. तो तेव्हा कुठंतरी त्यांनी स्वतःला अलिप्त केलेलं होतं. 8 दिवसानंतर आम्ही पाहतो की येशूनं याच थोमाला स्पेशल प्रकारे दर्शन दिलेलं आहे. आणि थोमाला ह्यासाठी दर्शन दिलं की थोमा विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्याला सांगण्यात आलं होतं की प्रभू उठला आहे, परंतु थोमाने स्पष्ट सांगितलं जोपर्यंत मी त्याच्या हातामध्ये माझा बोट घालणार नाही, त्याच्या कुशीमध्ये माझा हात घालणार नाही, तो येशू आहे, पुन्हा जिवंत झालेला येशू आहे, मी विश्वास धरणार नाही. आणि मग त्याचा अविश्वास दूर करण्यासाठी, त्याचा विश्वास मजबूत करण्यासाठी येशू ख्रिस्ताने स्पेशल जेव्हा थोमा पुन्हा त्या शिष्यांच्या समुदायामध्ये आला तेव्हा येशूने त्याला दर्शन दिलं 8 दिवसानंतर. नंतर येशू ख्रिस्त त्याने थोमाला म्हटले, थोमा तो आपला बोट इकडे कर, माझे हात पहा व आपले हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वास ही नसू नको तर विश्वास ठेवणार आहेस. थोमाने त्यात येशूचा स्वीकार केला. थोमा म्हणतो माझा प्रभू आणि माझा देव. पण येशूने किती मोठं अभिवचन दिलं. येशूने त्याला म्हटले, थोमा तू मला पाहिलेस म्हणून तू विश्वास ठेवलाय, पण पाहिल्या वाचून म्हणजे मला ज्यांनी पाहिलं नाही पण ते विश्वास ठेवत आहे ते धन्य आहेत. आणि हा आशीर्वाद आज येशू ख्रिस्तानंतर हजारो वर्षानंतर जे जे प्रिय लोक येशूचा स्वीकार करत आहे, त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, त्या विश्वासाला अनुसरून त्यांनी हा आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. जीवनामध्ये अनेक प्रकारचे संशय किंतु परंतु निर्माण होतात. आणि म्हणून प्रिय भावांनो बहिणींनो, आम्हाला नेहमी या संशयापासून आम्हाला दूर राहायचं आहे. असं जेव्हा वाटलं की आमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल संशय निर्माण होत आहे, कदाचित देवाबद्दल असेल, देवाच्या वचनांबद्दल असेल, पुनरुत्थानाबद्दल असेल, कोणत्या गोष्टीबद्दल असेल,
आम्ही सरळ देवाला प्रार्थना केली पाहिजे, विनंती केली पाहिजे की प्रभू तू आमचा विश्वास वाढव. शिष्य पुष्कळदा या विश्वासामध्ये अपयशी ठरत होते आणि म्हणून येशूने त्यांना त्यांच्या अविश्वासाबद्दल दोष दिला. शिष्य म्हणाले प्रभूजी आमचा विश्वास वाढव, आणि येशूनं आपल्या शिष्यांचा विश्वास वाढून त्यांना मजबूत केलेला आहे. सर्वात शेवटची चौथी महत्त्वाची गोष्ट, ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे ते मंडळीच्या जीवनाला एक प्रकारे निर्भय बनवतं. सर्व प्रकारचं भीती भयग्रस्त असणाऱ्या जीवनापासून ते दूर करतं आणि ख्रिस्तामध्ये एक नवीन निर्भयतेचा आत्मा देत असतं. पुन्हा आपण याच अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये आपण पाहू 20वा अध्याय योहान. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते, लक्षात घ्या संदर्भ, तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद होते. हे शिष्य जे येशूला म्हणत होते येशू आम्ही तुझ्यासोबत शेवटपर्यंत राहू, आम्ही तुझ्यासाठी मरू, पण जेव्हा येशू ख्रिस्ताला अटक झाली त्याच दिवशी सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. आता पुनरुत्थानाच्या ह्या दिवशी संध्याकाळी हे शिष्य यहुद्यांच्या भीतीमुळे, भीती माणसांची यहुद्यांची होय, प्रसंग तसा होता, त्यांना भीती होती की कदाचित येशूला मारलं त्याप्रमाणे यहुदी लोक आमचा आपण घात करतील, आम्हाला ठार मारतील. मरणाच्या भयाने त्यांनी स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेतलं होतं आणि म्हणून त्यांची भीती दूर करण्यासाठी त्या बंद खोलीमध्ये येशू ख्रिस्ताने पुनरुत्थान झाल्यानंतर दर्शन दिलेलं आहे. आणि बघा की त्याने दर्शन दिल्यानंतर काय चमत्कार घडला. त्यांची भीती कुठं पळून गेली, ते निर्भय बनले आणि पुनरुत्थानाचे पहिले साक्षीदार ते झालेले आहेत. प्रेषितांच्या कृत्य याचा पहिला 2 अध्यायामध्ये त्याचा वृत्तांत आम्हाला पाहायला मिळतो. जे यहुद्यांच्या भीतीमुळे बाहेर निघायला तयार नव्हते, येशूच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्य त्यांना असं मिळालं, दर्शन त्यांना मिळालं. येशूने त्यांना म्हटलं तुम्ही वाट बघा, तुम्हाला वरून सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही संपूर्ण यरूशलेमपासून सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. कारण यांना या शेवटच्या आज्ञेचा सुद्धा विसर पडलेला होता या भीतीमुळे. पण हे शिष्य जेव्हा येशूनं त्यांना पुनरुत्थानानंतर दर्शन दिलं ते निर्भय बनले. आणि आम्ही पाहतो की जेव्हा सर्वांच्या वतीने जवळपास 17 ते 18 देशातील लोकांच्या समोर, 1000 लोकांसमोर पेत्राने निर्भयतेने भाषण दिलेलं आहे. आणि देवाची स्तुती असो की त्या सुवार्तेचा असा परिणाम झाला की बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की जवळपास त्याच दिवशी 3000 माणसांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे. आणि या प्रकारे पुनरुत्थान सामर्थ्य शिष्यांच्या जीवनामध्ये मरेपर्यंत कार्यरत झाले. त्यांना पुनरुत्थानाचा साक्षीदार त्यांना बनवलेलं आहे. आणि हेच कार्य मंडळीला परमेश्वर देत असतो. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्हाला निर्भय बनवतं आणि जी सुवार्तेची जी महान आज्ञा आम्हाला दिलेली आहे त्या आज्ञाचं पालन करण्यासाठी तुम्हाला न मला मंडळीला या सामर्थ्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून प्रिय भावांनो बहिणींनो, आम्ही कोणाला भ्यावं, येशूनं पण म्हटलेलं आहे. तो म्हणतो की मनुष्य तुमचा आपल्या शरीराचा घात करेल, त्यांना भिवू नका, तर जो शरीराचा आणि आत्म्याचा नरकात नाश करायला समर्थ आहे त्याला भ्या. आम्हाला भय फक्त देवाचं धरायचं आहे. आणि जी सुवार्तेची महान आज्ञा आम्हाला दिलेली ती आम्हाला या सामर्थ्याने घेऊन आम्हाला जायचं आहे आणि सुवार्तेचं कार्य आम्हाला करायचं आहे. आम्हाला पुनरुत्थानाचे साक्षीदार बनायचं आहे. आमच्या मनामध्ये भय असेल, किंतु परंतु असेल किंवा संकोच वाटत असेल तर तो येशूजवळ आम्ही यायला पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे, त्याला प्रार्थना केली पाहिजे आणि विनंती केली पाहिजे. येशू जसं तू त्या भयग्रस्त शिष्यांच्या मनातील भीती दूर केली, त्यांना निर्भय बनवलं, तसं तू आम्हाला तुझ्या पुनरुत्थानाच्या साक्षीसाठी आम्हाला निर्भय बनव. आणि बघा की 2000 वर्षापासून आजपर्यंत एक पुनरुत्थानाचं सामर्थ्य जगामध्ये, मंडळीमध्ये, शिष्यांमध्ये कार्यरत आहे आणि ते अखंडपणे चालूच राहणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला या दिवसामध्ये पुनरुत्थानाच्या सामर्थ्याची गरज आहे. म्हणून पौल मोठ्या विश्वासाने म्हणतो की ज्याने मला सामर्थ्य दिलं त्या सामर्थ्याच्या द्वारे मी माझ्या जीवनामध्ये सर्व काही करायला समर्थ आहे, शक्तिमान असतो. का म्हणाला? कारण सुखदुःखाच्या अनेक
प्रसंगामध्ये हे सामर्थ्य त्याला पुढं घेऊन जात होतं आणि त्याने महान सेवा केली आणि त्याचा परिणाम असा झाला की आज संपूर्ण जगामध्ये या शिष्यांना काय म्हटलं गेलं, हे उलथा पालत करणारे एक मोठं त्यांना नामनिशाण मिळालेलं आहे. आणि म्हणून आज आपण देवाला धन्यवाद देऊ. पुनरुत्थित ख्रिस्ताबद्दल आपण देवाचे आभार मानू. पौल गलतीकराच्या मंडळीला म्हणतो, करींच्या मंडळीला म्हणतो की फक्त आमचा विश्वास वधस्तंभावर केलाय येशू ख्रिस्तावर नको, तर आमचा विश्वास ज्या देवाने येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित केलेला आहे, आपल्या सामर्थ्याने उठवलेला आहे, त्या पुनरुत्थित ख्रिस्तावर आमचा विश्वास असला पाहिजे. आणि म्हणून देव करो या दिवसामध्ये आम्ही रोजचं दैनंदिन जीवन जगत असताना वेळ प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आम्हा सर्वांना सर्व प्रकारचं आम्हाला भय दूर करून येशूच्या पुनरुत्थानाचे पर्यायाने सुवार्तेचं साक्षीदार बनून देवाची सेवा केली पाहिजे. देवबाप या वचनाच्याद्वारे या लहानशा मनाच्याद्वारे आपल्या सर्वांना एक नवीन आशीर्वाद देव, आपल्या सर्वांचा तो सहाय्य करो. थँक्यू व्हेरी मच. देवबाप तुम्हाला सहाय्य करो. परमेश्वर पित्याला धन्यवाद असो. प्रियांनो, अतिशय स्पष्ट देवाचं पवित्र वचन आम्हाकडे आलेलं आहे आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य जे आहे, हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आम्हाला प्रभूच्या अधिक जवळ नेतं आणि प्रभूवरती विश्वास ठेवून ख्रिस्ती जीवन जगायला मदत करत असतं. आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी हा एक दृढ विश्वास आहे आणि हे एक धन्य आशा आहे पुनरुत्थानाची. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आम्हाला ही पुनरुत्थानाची धन्य आशा मिळालेली आहे. आज हे सुंदरसं पवित्र वचन आम्हाकडे आलं, यासाठी मी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो व रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. प्रियजन हो, या वर्षाच्या या उन्हाळ्याच्या सुट्टीला म्हणजेच एप्रिल 15 पासून आपण सुरुवात करणार आहोत. तर एप्रिल 15 तारखेपासून पुढचे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये सायंकाळच्या ज्या प्रार्थना सभा आहे ह्या आपण ऑनलाईन पद्धतीने थांबवत आहोत. काही असेल तर आम्ही गृहभेटी घेत आहोत, तर आपल्या काही विनंत्या असतील तर गृहभेटीच्या वेळेला प्रार्थनेमध्ये आपली आठवण करण्यात येईल. तर सायंकाळचं जे मनन आहे ते आपण 15 तारखेपासून पुढे उन्हाळ्याची सुट्टी या निमित्ताने आपण थांबवत आहोत. ही महत्त्वपूर्ण सूचना आपणा सगळ्यांसाठी आहे. सोबतच मंडळीत जे आजारी प्रियजन आहे, प्रभू त्यांना आपलं आरोग्य देव, आपली कृपा देव. येत्या दिवसांमध्ये 24, 25 आणि 26 तारखेला आपलं मंडळीचा आणि संपूर्ण काउन्सिलचा जो एक वार्षिक मेळावा आहे, त्या वार्षिक मेळाव्यासाठी मनोज तेलोरे पाळक साहेब ह्या आमच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. त्यांचं येणं प्रभूने आशीर्वादित करावं व होणारा मेळावा, यासोबतच तरुणांचं काउन्सिलिंग आहे आणि तरुणांचं गीत गायनाची स्पर्धा आहे. त्यामध्ये वयोगटाप्रमाणे गीत गायनाच्या स्पर्धा होतील. तर ह्या सर्व कार्यक्रमांना प्रभूने आशीर्वाद द्यावा यासाठी देखील आपण प्रार्थनेमध्ये आठवण करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला मी विनंती करतो, प्लीज आपण पुढे यावं व येणाऱ्या दिवसांच्या कार्यक्रमांसाठी व आजवर झालेल्या सायंकाळच्या सर्व सभेसाठी प्रभूला आपण धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. आमच्या थोर दयाळू, कनवाळू, मंदक्रोध, क्षमाशील, प्रेमळ देवबापा, तुझा आम्ही धन्यवाद करतो, कारण तू जे बोलतोस ते तू पूर्ण करतोस. तू सत्य प्रतिज्ञ परमेश्वर देव, मंडळीची काळजी घेणारा देव, जगाची काळजी घेणारा देव, आमची काळजी घेणारा देव, तू येथपर्यंत आम्हाला आणलंस याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. या मागील कामकाजाच्या वर्षभरामध्ये आमच्या कल्पनेपलीकडे, शक्तीपलीकडे तू आमचं सहाय्य झालास याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. अनेकांना तू आशीर्वाद दिला, अनेकांचं जीवन बदललं, अनेक सेवकांचा तू उपयोग करून घेतला आणि विशेषतः एस ए चर्च नंदुरबार या मंडळीच्या प्रमुख गटाला या सेवेचं नेतृत्व करण्याची संधी दिली याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. यामध्ये तुझा गौरव आहे, तुझ्या नावाचा महिमा आहे आणि तुझंच सामर्थ्य आहे. आम्ही काय आहोत, आमची लायकी काय की आम्ही काय करू शकू असं. परंतु देवबापा, तू आपल्या वचनाचं सामर्थ्य प्रगट केलंस
आम्हाला तू आधार झालास, आम्हाला शांती आनंद दिलास, कृपा पुरवली, याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. अनेक दुःखी जणांचं तू सांत्वन केलं, अनेक आजारांचं तू सहाय्य झालास, बरं केलंस. अनेक गरजवंतांच्या गरजा तू भागवल्या. जे दुःखी होते, निराश होते, त्यांना तू आपल्या उराशी कवटाळून घेतलंस. तरी हे देवबापा, आम्ही जाणून आहोत की सर्व संपलेलं नाही. हा संघर्ष अजून बाकी आहे, कारण पुनरुत्थान त्याची आम्ही वाट बघत आहोत. म्हणून तोपर्यंत आम्ही विश्वासाने पुढे गेलं पाहिजे. म्हणून तू आम्हा सर्वांना तू आपलं सामर्थ्य तू दे. आजच्या सायंकाळी दिलेल्या पौलाच्या महत्वाच्या साक्षीबद्दल आम्ही तुझा धन्यवाद देतो. तुझ्या दासाने दिलेल्या वचनासाठी आम्ही तुझा धन्यवाद करतो. आम्ही विनंती करतो की रेव्हरंड सॅमसन जयकर यांचं तू सहाय्य हो, त्यांची सेवा तू आशीर्वादित कर. त्यांना समज, शहाणपण, बुद्धिमत्ता तू दे. त्यांचं रक्षण तू कर, त्यांचं परिवार सांभाळ आणि त्यांच्याद्वारे सुद्धा तू गौरवला जा. रेव्हरंड अनुप आहेत, त्यांनाही तू सहाय्य कर. येणाऱ्या दिवसामधले कार्यक्रम पूर्ण करण्यास त्यांना शक्ती तू दे. मी स्वतः तुला शरण येतो, तू मला सुद्धा आधार हो. आणि जे काही तुझ्या मनात आहे आमच्याबद्दल, मंडळीचे अध्यक्ष, वडील, पंच सर्व आम्ही मिळून एकत्रित ते पूर्ण करण्यासाठी बांधलेलं आहोत प्रभू. परंतु तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये प्रकट झाल्याशिवाय आम्ही काही करू शकणार नाही. म्हणून तू आम्हाला सुद्धा पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने भर आणि आम्हाला चालव. आज ज्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना केल्या आहेत त्या सर्व आजारी प्रियजनांवर तू आपला हात ठेव. त्यांचा विश्वास वाढव. त्यांच्यामध्ये सुद्धा पुनरुत्थानाचं सामर्थ्य प्रगट कर. ज्यांना ज्यांना त्या आजाराने ग्रस्त झाल्याने गरजा आहेत, येशूच्या नावाने ते रोगी सर्व पूर्णतैव बरे व्हावेत अशी आम्ही विनंती करीत त्या आजारांना धमकावतो आणि त्यांच्यामधून आम्ही ते काढून टाकतो. येशूच्या पायाशी आम्ही त्यांना टाकून देतो. येशूच्या नावाने बरे व्हा अशी आम्ही आज्ञा करतो. प्रभू, आम्ही तुझा धन्यवाद करीत पुन्हा एकदा येणाऱ्या योजनांना तुझ्या स्वाधीन करून शरण येतो. त्यामध्ये तुझा हात असू दे. तरुणांची गीत स्पर्धा आहे, सहभागिता आहे, प्रचार आहे, हे सर्व व्यवस्थितरित्या होऊ दे. आणि तुझ्या नावाचा महिमा होत असताना तू आमचा उपयोग करून घे. आमची प्रार्थना तू ऐक. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने, आमेन. आपण सर्व प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. त्यानंतर डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आशीर्वाद देतील आणि या रात्री ईश्वरा हे गीत गाऊन आजचं मनन आपण थांबूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव जो बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि राष्ट्र ह्याबरोबर, ऑनलाईन सेवेचा लाभ घेणारा प्रत्येक विश्वासणाऱ्याबरोबर आणि येसे चर्चेसमधील सर्व मंडळांबरोबर आता आणि सदा सर्व काळ होत राहो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीतो करावा प्रतिभा. सर्वांना सलाम.